नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण मार्च 2024 प्रश्न पण लिहितोय आणि उत्तर पण लिहितोय, त्यामुळे प्रश्नपत्रिका तुम्हाला इतरत्र शोधावी लागत नाही. किती मार्क्सला प्रश्न पडतो, प्रश्न सगळा लिहून दिलेला आहे, शिवाय प्रश्न लिहून उत्तरपत्रिका सुद्धा याच्यामध्येच दिलेली आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे बाळांनो. चला तर मग आपण राहिलेला क्वेश्चन नंबर 3B मधला पहिला आकडा सूत्राचा उपयोग करून काय करायचंय, खालील समीकरण सोडवायचं आहे. सूत्राचा उपयोग करून समीकरण सोडवायला कोणतं समीकरण दिलेलं आहे, 3m वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0. चला तर मग सोडवूया. उत्तराला सुरुवात. 3m वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0 असं काय दिलेलं आहे, आपल्याला गणित दिलेलं आहे. ची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. बरोबर का? याच्याशी करायची आहे, म्हणजे a ची किंमत किती येणार, a बरोबर 3, b बरोबर येणार वजा 1, c बरोबर येणार वजा 10. आता आपल्याला किंमत पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac ची काढून घेऊया. b वर्ग वजा 4ac. बघा, हे 3 मार्कासाठी गणित असणारे लक्षात असू द्या. b ची किंमत किती आहे, वजा 1 वजा 4 गुणिले 3 गुणिले c वजा 10 वजा 1 चा वर्ग 1च, 3 चौक 12 गुणिले वजा 10 म्हणजेच किती होणार, वजा वजा अधिक 1 अधिक 120 म्हणजेच 1 अधिक 120 म्हणजेच 121. कशाची किंमत आली ही, b वर्ग वजा 4ac बरोबर किंमत किती आली, 121. ही किंमत कशाची भरायची, आपल्याला सूत्र तयार करूया. सूत्र कोणतं आहे, इथं काय दिलेलं आहे, m, म्हणून m बरोबर लिहायचं. m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a. b ची किंमत काय आहे, इथं वजा 1 वजा हे चिन्ह वजा वजा 1 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत 121 छेद 2 गुणिले 3, कारण a ची किंमत 3 आहे म्हणून. मग वजा वजा अधिक होणार 1 अधिक वजा हे 121 कशाचं वर्गमूळ आहे बाळांनो, 11चं, म्हणून 11 छेद काय येणार आहे 6. मग आता ही 2 वेळा लिहिणं गरजेचं आहे, एकदा अधिक आणि एकदा वजा, म्हणून m बरोबर 1 अधिक 11 छेद 6 आणि m बरोबर 1 वजा 11 छेद 6, म्हणून m बरोबर 11 ने 1 12 छेद 6, 6 दुनी 12, म्हणून m बरोबर 2 आणि इथं m बरोबर वजा 10 येईल, वजा 10 बेत्रिक 6 बेपंचे 10, म्हणून m बरोबर किंमत वजा 5/3. ह्या 2 काय झाल्या, आपल्या उकली मिळाल्या का आपल्याला उकल, की 2 आणि वजा 5/3 याच्यासाठी आपल्याला 3 मार्क्स मिळून जाणार आहेत. हा क्वेश्चन 3 मधला तिसऱ्यातला पहिला आहे. आता बघा, तिसऱ्यातला दुसरा काय दिलेला आहे, तिसऱ्यातला दुसरा घेऊया पटकन. तिसऱ्यातला आता दुसरा आकडा काय विचारलेला आहे बघा, खालील एक सामायिक समीकरण. हा दुसऱ्या बीतला दुसरा आकडा, खालील दुसऱ्या बीतला दुसरा आकडा, खालील एक सामायिक समीकरण, एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. क्रेमरच्या पद्धतीने सोडवा असं सांगितलेलं आहे. गणित कोणतं दिलेलं आहे, 3x वजा 4y बरोबर 10 आणि 4x
अधिक 3y बरोबर 5. इथं लिहूया गणित. 3x वजा 4y बरोबर 10 आणि त्याच्या जोडीला समीकरण कुठलं आहे? 4x अधिक 3y बरोबर 5. हा झाला प्रश्न. हे उत्तराला सुरुवात, इथून उत्तराला सुरुवात. बघा, हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 एकाखाली एक मांडून घेतली. आता आपल्याला a1 ची किंमत काढली पाहिजे, b1 ची किंमत काढली पाहिजे. a1 बरोबर 3, a2 बरोबर 4, b1 बरोबर वजा 4, b2 बरोबर किती येणार आहे? 3, c1 बरोबर 10 आणि c2 बरोबर 5. आठवतंय ना? बी तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी हिंट. बी कुठं बसलाय? मध्ये. पहिल्यांदा कुणाला बोलवणार? एला. म्हणजे a1 b1 ची जोडी निर्माण झाली. डी निश्चयकाची किंमत निघाली. नंतर बी काय करतो? सी ला पण बोलावतो, म्हणून सी आणि बी यांची जोडी झाली. बी कुणाला बोलावतो? ए आणि सी, म्हणून ए आणि सी यांची जोडी होते. चला तर डिटर्मिनंट डी. डी ची व्हॅल्यू काढत असताना लक्षात ठेवायचं की a1 a2 b1 b2. a1 ची किंमत किती आहे? a1 ची किंमत 3, a2 ची किंमत 4, b1 ची किंमत वजा 4, b2 ची किंमत 3. याच्यामध्ये तिरकस गुणाकार करायचा. 3 गुणिले 3 वजा वजा 4 गुणिले 4, 3 त्रिक 9, वजा वजा अधिक 16, 16 9 किती आलं? 25. ही कशाची किंमत आली? इथं डी ची. आता कशाची काढायची आपल्याला? dx. ही dx ची व्हॅल्यू काढायची. dx ची व्हॅल्यू काढताना काय करतो आपण? पुन्हा बी काय करतो? सी ला बोलवून घेतो, म्हणून c1 c2 आणि b1 b2. म्हणून c1 10/5, b1 वजा 4/3. ह्या किमती जर लिहायच्या चुकल्या तर 3 मार्क्स असेच पाण्यात गेले, लक्षात ठेवायचं. तिरकस गुणाकार 10 गुणिले 3 वजा वजा 4 गुणिले 5, 10 त्रिक 30, वजा वजा अधिक 5 चौक 20, 30 आणि 20 किती आले? 50. म्हणजे dx ची किंमत आली 50. आता काय सोडवायची आपल्याला? dy. इथं सोडवूया वरती. dy. dy बरोबर कुणाला बोलवलेला आहे? बी न ए ला आणि सी ला बोलवलेला आहे, बरोबर का? ए ला आणि सी ला बोलावलेला आहे, म्हणून a1 a2 c1 c2 अशी dy ची किंमत निघते. a1 ची किंमत किती आहे? 3 आणि 4, 3 4, 10 आणि 5. तिरकस गुणाकार 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4, 5 त्रिक 15, 10 चौक 40. 40 मधून 15 घालवायचे, 10 5 गेला, किती उरले? इथं 3 मधून 1 गेला, 2 25. कसले 25? वजा वजा 25 राहतात. बरोबर की नाही? मग आता ही कशाची किंमत आली? dy ची. आता आपल्याला कशाची काढायची आहे? x ची. x बरोबर dx अपॉन डी. dx किती आहे आपला? 50. 50/25, 25 दुनी 50, म्हणजे x बरोबर किती आला? 2. पुन्हा कशाची किंमत काढायची? dy ची. dy बरोबर y बरोबर dy अपॉन डी. dy ची किंमत किती आहे? वजा 25 छेद डी ची किंमत किती आहे? 25, म्हणजे किती येणार? वजा 1. y बरोबर आला वजा 1. म्हणून उकल काय लिहायच्या? लास्टला उकल लिहावे लागणार आपल्याला, त्याशिवाय मार्क्स देणार नाहीत ते. म्हणून उकल बरोबर, म्हणून उकल कसं लिहिणार? x y
2 आणि वजा 1 अशा काय आहेत त्याच्या उकली. मग आपल्याला याच्यासाठी 3 मार्क्स मिळून जातील बाळांनो. तिसरा बी झालेला आहे. चला मग आता तिसरा बीतला तिसरा आकडा काय विचारलेला आहे बघूया. तिसऱ्या बीतला तिसरा आकडा, कारण कोणतेही 2 सोडवा सांगितले आपल्याला. 3 आकडे असणार आहेत त्याच्यामध्ये. एक आपण प्रकरण ड्रॉपला टाकलेलं आहे, तरी पण प्रश्नपत्रिका सोडवताना सोडवून घेऊया. तिसऱ्या बीतला तिसरा आकडा काय दिलाय बघा. 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स. 10 रुपये किमतीचे 10 रुपये किमतीचे 10 रुपये किमतीचे 10 रुपये दर्शनी किमतीचे, हे महत्वाचं आहे याच्यामध्ये फार. 10 रुपये दर्शनी किमतीचे 10 रुपये दर्शनी किमतीचे 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स. 50 किती शेअर्स खरेदी केलेले आहेत? 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने. बाजारभाव काय आहे? 25 रुपये. 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला. 30% लाभांश घोषित केला. तर आपल्याला काढायला सांगितले. तर एक आकडा, एकूण गुंतवणूक किती? एकूण गुंतवणूक किती? एकूण गुंतवणूक किती? मिळालेला लाभांश किती? दुसरा आकडा विचारलेला. मिळालेला लाभांश काढायचा आहे आपल्याला. कसा काढते बघूया. आणि तिसरा गुंतवणुकीवरील परताव्याचा दर. तिसरा आकडा गुंतवणुकीवरील परताव्याचा दर. आता हे तिन्ही कसे काढायचे बघा. किती रुपये दर्शनी किमतीने शेअर्स खरेदी केल्या ते सगळं लिहिणं इथं गरजेचं असतं. काय लिहायचं? पहिल्यांदा शेअरची दर्शनी किंमत. शेअरची, उत्तराला सुरुवात करूया. शेअरची दर्शनी किंमत किती आहे बघा. दर्शनी किंमत 10 रुपये. बरोबर 10 रुपये. त्यानंतर काय दिले? किती शेअर्स खरेदी केले लिहिणं गरजेचं आहे. बाजारभाव किती होता? 25 रुपये. बाजारभाव 25 रुपये. त्यानंतर शेअरची संख्या, किती शेअर्स खरेदी केलेले आहेत? 10 रुपये दर्शनी किमतीची 50 शेअर्स. म्हणजे शेअरची संख्या किती शेअर्स खरेदी केलेले आहेत? 50. आता हे सगळं लिहून घेतलं तर सुरुवातीला आपल्याला एकूण गुंतवणूक काढणं गरजेचं आहे. तर एकूण गुंतवणूक कशी काढली जाते? बाजारभाव ही बाजारभाव गुणिले शेअरची संख्या. बाजारभाव किती होता? 25 रुपये. शेअरची संख्या किती आहे? 50. म्हणजे ह्या दोन्हींचा गुणाकार म्हणजे एकूण गुंतवणूक येईल. म्हणून पहिल्याचं उत्तर येतं. म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअरची संख्या, किंवा शेअरची
संख्या गुणिले काय असतो बाजारभाव. मग शेअरची संख्या किती आहे 50 गुणिले बाजारभाव 25 म्हणजे 25 पाचा 125 25 पाचा 125 रुपये एवढा काय आला एकूण गुंतवणूक आली. एकूण गुंतवणूक किती आली या 1250 रुपये. आता काय काढायचं आहे आपल्याला प्रत्येक मिळालेला लाभांश. आधी एका शेअरवर मिळालेला लाभांश काढून घ्यावा लागेल बाळांनो. म्हणजे प्रति शेअर लाभांश काय म्हणायचं प्रति शेअर लाभांश. एकावरती किती मिळाला तो काढला पाहिजे. प्रति शेअर लाभांश किती सांगितलंय लाभांश त्यांनी इथे लाभांश 30% सांगितलेला आहे. इथं शेअरची दर्शनी किंमत किती आहे दर्शनी किमतीवरच लाभांश काढायचा असतो. म्हणजेच 10 गुणिले 30%. दर्शनी किंमत गुणिले लाभांश. दर्शनी किंमत किती आहे 10 रुपये. लाभांश किती आहे 30%. म्हणजे 30/100 म्हणजे किती येतोय बघा. ह्या शून्याला हे शून्य गेलं ह्या शून्याला शून्य गेलं म्हणजे किती आला 3 रुपये प्रति शेअर लाभांश. आता शेअर किती खरेदी केलेले आहेत आपण 50 शेअर्स खरेदी केले आहेत बरोबर का. म्हणून 50 शेअरवर मिळालेला लाभांश म्हणून 50 शेअरवर मिळालेला लाभांश कारण एका शेअरचा लाभांश आहे. मिळालेला लाभांश बरोबर 50 गुणिले 3 किती येणार 150 रुपये. म्हणजे ह्याचं उत्तर निघालं हे दुसऱ्याचं उत्तर निघालेलं. मिळालेला लाभांश काढला. आता तिसरं गुंतवणुकीवरील परताव्याचा दर. आता गुंतवणुकीवरील परताव्याचा दर कसा काढायचा बघा हे कळालं असेल तुम्हाला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढायचा आहे. गुंतवणुकीवरील परताव्याचा हे जे सूत्र आहे बाळांनो गुंतवणुकीवरील परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक. मिळालेला एकूण लाभांश एकूण गुंतवणूक गुणिले 100 असं काढायचं असतो. मग मिळालेला एकूण लाभांश आपल्याला अरे लाभांश किती मिळालेला आहे 150. गुंतवणूक किती होती बरं आपली गुंतवणूक 1250 होती बरोबर का 1250 होती गुणिले 100. मग आता बघा 25 पाचा वासे 25 पाचा सव्वाचे 25 सक्क 150 50 एके 50 50 दोन्ही 100 म्हणजे 6 गुणिले 2 12%. किती आला मग परताव्याचा दर किती आला हे तिसऱ्याचं उत्तर आलं. हे लक्षात ठेवायचं सूत्र मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक किती आला 12%. आहे ना सोपं बाळांनो. यासाठी आपल्याला याच प्रकारच्या गणिताचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. याच प्रकारची तुम्हाला मी गणित काही देईन प्रॅक्टिससाठी. त्यामुळे प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 2-3 गणितांचं प्रॅक्टिस घेणं गरजेचं आहे. लक्षात येईल. मग चला मग तिसऱ्या बीतला चौथा आकडा. तिसऱ्या बीतला हा चौथा आकडा. चौथा आकडा काय काय दिलेला आहे बघा. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता. एक नाणे व एक फासा एकाच वेळी
एकाच वेळी फेकले असता. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. खालील घटनांची संभाव्यता काढा. खालील घटना काय काय दिलेत बघा. घटना ए काय दिलेली आहे. छाप व मूळ संख्या मिळणे. मूळ संख्या मिळणे अशी आहे. दुसरं घटना बी. काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे. काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे. बघा आता हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. 3 मार्कासाठी विचारलेलं आहे. बघा, एक नाणे व एक फासा. मग नमुना अवकाश कसा येणार त्याचा. नमुना अवकाश एक नाणे व एक फासा टाकला असता असं लिहावं लागणार आहे. एक नाणे व एक फासा. एक नाणे व एक फासा टाकला असता. नमुना अवकाश. बरोबर का. नमुना अवकाश यस बरोबर. काय येणार. H1 H2 त्यानंतर H3 H4 H5 त्यानंतर H6 T1 T2 T3 T4 T5 T6 बरोबर का. किती झाले. नंबर ऑफ यस बरोबर 12 झाले. काय काढायला सांगितले आपल्याला. संभाव्यता काढायला सांगितलेली आहे. मग घटना ए काय सांगितलंय. घटना ए सांगितले. छाप व मूळ संख्या मिळणे. छाप व मूळ संख्या मिळणे. मग बघा आता काय येणार. ए बरोबर छाप आणि मूळ संख्या. छाप आणि मूळ संख्या म्हटल्यानंतर काय येणार आहे. 2 3 आणि 5 ह्या मूळ संख्या आहेत. म्हणजेच H2 H3 आणि H5 ह्या काय आहेत. मूळ संख्या आहेत. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर किती आलं. 3. म्हणजेच प्रॉबॅबिलिटी ए बरोबर काय आली. नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस. म्हणजेच किती आलं. नंबर ऑफ ए किती आहे. 3 छेद 52. भाग जातोय का बघा. 3 एके 3 3 एके 3 2 उरले. जात नाही. जातोय का. जात नाही. मग काय करायचं. सॉरी 12 आहे. इथं 12 आहे. 3 एके 3 3 चौक 12 एक छेद किती येते 4. म्हणजे प्रॉबॅबिलिटी ए बरोबर आली. 52 लिहिलं. सॉरी मी इथे लक्ष दिलं नाही. असंच तुम्ही पण कराल. आता घटना बी करू नका बाळांनो. गडबडीत होऊन जातं तसं. पण तुम्ही पेपर सोडवणार आहात. घटना बी काय आहे. घटना बी काटा व विषम संख्या मिळणे. काटा व विषम संख्या मिळणे.
आता बघा, मग काठा आणि विषम संख्या. विषम संख्या कोणत्या आहेत? 1, 3 आणि 5. म्हणजेच कसं येणार? T1, T3 आणि T5. ह्या कसल्या संख्या झाल्या? विषम संख्या. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती आलं? 3. म्हणजेच प्रॉबॅबिलिटी बी बरोबर तीच येणार आहे. नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ यस. म्हणजेच बी 3/12. 3 एके 3, 3 चौक 12 म्हणजे 1/4. म्हणजेच प्रॉबॅबिलिटी बी सुद्धा काय येणार आहे? 1/4. याच्यासाठी आपल्याला 3 मार्क्स मिळणार आहेत. आहे ना सोपं बाळांनो? काय अवघड आहे का याच्यामध्ये? आपण किती सोडवले बघा क्वेश्चन्स? 3 मधला आता हा 3 मधला हा तिसरा क्वेश्चन सोडवलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन घेऊया. काय दिलेला आहे बघा? 3B चौथा. आता क्वेश्चन नंबर 3B मधला हा संपलेला आहे. 3B कंप्लीट झालेला आहे. 4 क्वेश्चन्स आहेत. चौथा क्वेश्चन्स आहे. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. आता क्वेश्चन नंबर कितवा आहे? चौथा. तिसरा आपला संपलेला आहे. खालीलपैकी प्रश्न चौथा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. किती मार्कसाठी आहे हे? 8 मार्कांसाठी आहे. चला तर मग बघूया काय काय दिलाय. आता चौथ्यातला ए आकडा दिलेला आहे. काय दिलाय? एक टाकी 2 नळ्याच्या साहाय्याने एक टाकी 2 नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. 6 तासात पूर्ण भरते. 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. 5 तास जास्त लागतात. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? असा प्रश्न विचारलेला आहे. तो कितीसाठी असेल? 4 मार्कासाठी आहेत. आपल्याला 2. आता समजा उत्तराला सुरुवात करूया. आपल्याकडे वेळ नाही. समजा मोठ्या नळाने ती टाकी 1 तासात भरते असं मानूया. समजा मोठ्या नळाने हे गणित तुम्हाला सोडवून दिलेलं आहे बाळांनो. समजा मोठ्या नळाने ती टाकी 1 तासात भरते. किती वेळात भरते? 1 तासात भरते. किंवा म्हणून लहान नळाला लागणारा वेळ लागणारा वेळ
वेळ त्याच्यापेक्षा किती तास? 5 तास जास्त, म्हणजे x अधिक 5 तास लागतो. बरोबर का? मग ती टाकी किती तासात पूर्ण भरते? मोठ्या नळाने टाकीचा 1/x भाग असं म्हणायचं. म्हणून मोठ्या नळाने टाकीचा 1/x भाग काय करतो? 1 तासात भरतो. लहान नळाने टाकीचा 1/x अधिक 5 भाग 1 तासात भरतो. बरोबर का नाही? 1 तासाची हे करायचंय, म्हणून दोन्ही नळाने एक भाग 1/x अधिक 1/x अधिक 5. बरोबर का? हे दोन्ही काय करतात? भाग 1 तासात भरतात. भाग 1 तासात भरतात. 1 तासात भरतात हे दोन्ही मिळून. बरोबर का? एवढं आलं. आता अट काय दिली आहे? तर दोन्ही साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. मग दिलेल्या अटीनुसार दोन्ही नळ मिळून टाकीचा 1/6 भाग 1 तासात भरतो. बरोबर का? 1/6, कारण इथे 6 तास दिलेले आहेत. मग 1 तासात भरणारा 1 तासाने काढलेले दिलेल्या अटीनुसार. मग दिलेल्या अटीनुसार काय येणार? दिलेल्या अटीनुसार हे गणित सोडवून दिलेलं आहे बाळांनो तुम्हाला. दिलेल्या अटीनुसार काय काय आहे? या दोन्हींची बेरीज बरोबर लागणारा वेळ म्हणजेच 1/x अधिक 1/x अधिक 5 बरोबर 1/6 ही अट दिलेली आहे त्यांनी. या अटीनुसार आपल्याला गणित सोडवायचं आहे. चला तर मग तिरकस गुणाकार करू. याने याला गुणू, इथे x अधिक 5 येणार. याने याला गुणलं अधिक x येणार. छेदस्थानी याने याला गुणायचं x अधिक 5 बरोबर 1/6. आता काय करायचं बघा. x आणि x 2x अधिक 5 छेद याने याला गुणलं x वर्ग आला, अधिक x न 5 ला गुणलं 5x आला बरोबर 1/6. आधी इकडची बाजू घेऊ. x वर्ग अधिक 5x बरोबर 6 कंसात 2x अधिक 5. पुन्हा आणि तिरकस गुणाकार केला म्हणून x वर्ग अधिक 5x बरोबर 6 दुनी 12x अधिक 6 पंचे 30. म्हणून x वर्ग अधिक 5x हे इकडे आले वजा 12x वजा 30 बरोबर 0. आता इथं x वर्ग, तिथं वजा 7x वजा 30 बरोबर 0 असं समीकरण मिळालेलं आहे आपल्याला. आता काय करायचंय? त्याचे भाग पाडायचे. भाग पाडले पाहिजेत गणित सोडवण्यासाठी आपल्याला, कारण सोपं आहे, काय अवघड नाही, काय नाही. 1 तासात वेळ काढायचा आहे. एका टाकीला 1 तास, मोठ्या टाकीला x, मग 5 तास x अधिक 5, मग 1 तासात सगळं काढायचं. 1/x हा भाग भरतो 1 तासात, म्हणजेच दुसऱ्या लहान नळाचा 1/x अधिक 5 तास भरतो. मग 1 तासात टाकीचा भरलेला भाग 1/6 येणार. चला मग ही दिलेली अटीनुसार हे दोन्ही नळ मिळून एवढ्या वेळेत भरतात. मग x वर्ग वजा 7x वजा 30 बरोबर 0. याचा भाग कसं पाडणार? 30चे असे भाग पाडायचे की त्यांची वजाबाकी 7 येईल. 30चे भाग कसे पाडणार बाळांनो? 10 त्रिक 30, 10तनं 3 गेले किती उरतात? 7. चिन्ह घेतलं मोठ्या संख्येला, विरुद्ध चिन्ह लहान, कारण यांची वजाबाकी होते म्हणून. हे झालेली आहेत गणित सगळी.
एक्स वर्ग वजा 10x अधिक 3x, कारण याच्यावर भरपूर गणित मी घेतलेली आहेत बाळांनो. बघा आता ह्या दोन्हीतला कॉमन काय काढायचा, x. कंसात काय राहिला, x वजा 10, इथं अधिक 3, x 3 10 30 बरोबर 0. म्हणजे या दोन्हीतला एक कंस x वजा 10 आणि याचा एक कंस तयार करायचा x अधिक 3 बरोबर 0. म्हणजे कसं होणार बघा, x वजा 10 बरोबर 0, x अधिक 3 बरोबर 0. म्हणून x बरोबर 10 आणि इथे x बरोबर वजा 3. मग वेळ, लागणारा वेळ ऋण नसतो, लागणारा वेळ काय नसतो, ऋण नसतो. म्हणून काय येणार आहे, x बरोबर 10. म्हणून मोठ्या टाकीला, मोठी टाकी भरण्यासाठी, मोठ्या नळाला टाकी भरण्यासाठी किती लागतात, 10 तास लागतात. म्हणून लहान नळाला लागणारा वेळ बरोबर x अधिक 5, म्हणजे x ची किंमत आपण काढली किती, 10. 10 अधिक 5, 10 आणि 5 15 तास लागतात. आहे ना सोपं बाळांनो. कारण 4 मार्क्स हे असेच मिळवायचे नाही आहेत, कारण स्वतःचं थोडंसं हे हिंट वापरली पाहिजे. त्यावेळी तेवढी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, त्यावेळेत गणित सोडवून होणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला अगोदरच गणित सोडवताना सांगितलेलं होतं. चला तर मग आता चौथा बी काय सांगितलेलं आहे, एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि वर्गात असणारे विद्यार्थ्यांची संख्या सारणीत दिलेली आहे. आयतालेख काढायचा आहे बाळांनो. मी हा आयतालेख तुम्हाला वहीवरती काढून देईन. बघा इथं तक्ता तयार करूया फक्त, आणि आयतालेख कसा काढायचा ते देईन. चौथा बी, एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे, एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. दिली आहे. या सारणीवरून आयतालेख न काढता, न काढता काय काढायला सांगितलंय, वारंवारता बहुभुज काढा. आपण काय करतो, आयतालेख काढून बहुभुज काढतो, परंतु यांनी सांगितलेलं आहे आयतालेख काढायचा नाही, डायरेक्ट बहुभुज. आता सारणी काय दिलेली आहे बघा, निकाल टक्के इथं लिहूया. निकाल टक्केमध्ये दिलेला आहे आणि इथं विद्यार्थी संख्या असं दिलेलं आहे. 20 ते 40 25 विद्यार्थी आहेत. त्यानंतर 40 ते 60 या 65 विद्यार्थी आहेत टक्केवारी पाडणारे.
60 ते 80 टक्केवारी पाडणारे 80 विद्यार्थी आहेत आणि 80 ते 100 80 ते 100 हे 15 विद्यार्थी आहेत. तर काय करायचं आहे आपल्याला, याच्यावरून तक्ता तयार करायचा आहे. आता निकाल सुरुवातीला येणार, निकाल टक्के म्हणजे काय येणार आपले वर्ग. आता उत्तर तक्ता इथं तयार करूया बघा. इथं उत्तर तक्ता कसा येणार बघा. निकाल टक्के, निकाल टक्के हा पहिला येणार, म्हणजे हे वर्ग आले, वर्ग. त्यानंतर काय येणार माहितीये, वर्ग मध्य काढावे लागणार, वर्ग मध्य काढावे लागणार. त्यानंतर विद्यार्थी संख्या आपली लिहावी लागणार, विद्यार्थी संख्या. आणि शेवटी असणार आहे स्थापन केलेले बिंदूंचे निर्देशक. आता इथं लक्ष द्या, हे त्याला पुसणार आहे मी, आधी समजावून सांगते आणि नंतर हे मला पुसावं लागणार आहे, कारण इथे एक वर्ग तयार करायचा आहे. पहिल्यांदा काय करायचं, याच्या अगोदरचा एक वर्ग घ्यायचा. याच्यामध्ये फरक किती आहे बघा, 40 आणि 20 मध्ये 40 वजा 20, 20चा फरक आहे. 20च्या फरकानं इथला वर्ग कसा तयार होईल, 10 ते 20 तयार होईल का, 10 ते 20. त्यानंतर काय होईल, 0 ते 20, 10 ते 20 म्हणजे 10 राहतोय, 0 ते 20 कारण 20चा फरक आहे. त्यानंतर दुसरा वर्ग लिहायचा, मग अगोदरचा एक वर्ग काढून घ्यायचा मनाने, 20 ते 40, पुन्हा 40 ते 60 हा असा वर्ग घ्यायचा असतो आधी, 40 ते 60, पुन्हा काय येणार 60 ते 80, पुन्हा काय येणार 80 ते 100 आणि पुढचा एक वर्ग घ्यायचा असतो वारंवारता भुज काढताना, 100 ते 20चा डिफरन्स आहे म्हणून 120 येणार. आता बघा याचं पुढचं आपण ते पुसून तयार करू. पुढचं सोपं आहे. आता वर्ग मध्य कशी काढायची बघा, ह्या दोन्हींची बेरीज करायची. 0 आणि 20 किती आले, 20च. 20ला कितीने भागायचे, दोन्हींची बेरीज करायची, 2 न भागायचं, किती येईल वर्ग मध्य इथं 10 येईल का, 10 वर्ग मध्य. त्यानंतर काय करायचं, 40 आणि 20 किती येणार 60, 60ला 2 न भागायचं, किती येईल 30. पुन्हा इथं 6 आणि 4 10, 100ला 2 न भागल्यानंतर किती येईल 50. पुन्हा 80 आणि 60 यांची बेरीज करायची, 6 6 12 13 14 140 येते. 140ला 2 न भागायचं, किती येईल 70. पुन्हा काय करायची, तर 100 आणि 80 180 आले, 100 आणि 80 180 आले, 180ला 2 न भागायचं 90 येईल. त्यानंतर 120 आणि 120, 100 आणि 120 यांची बेरीज करायची, 220 याला 2 न भागायचं, बेके बेबे 110 येईल. बघा आता यातला डिफरन्स 20-20चा आहे की नाही. 30 मधून 10 गेले, 20 उरले. त्यानंतर इथं 30 आणि 20 50, 50 आणि 2 70, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11 याप्रमाणे डिफरन्स आला. आता विद्यार्थी संख्या इथं 0 आहे, हा वर्ग आपण एक्स्ट्रा घेतलाय आणि इथं पण काय येणार आहे 0 एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथं विद्यार्थी संख्या इथं 25 आहे, इथं 65 आहे, इथं 80 आहे आणि इथं 15 आहे. आता बघा पुढचा स्थापन करण्यासाठी पुढचं, कारण हे आपल्याला लागणार होतं म्हणून मी इथं ठेवलेलं होतं. आता काय करायचं, पुढचं बिंदूचे निर्देशक म्हणायचं. काय म्हणायचं, बिंदूचे निर्देशक, बिंदूचे निर्देशक म्हणायचं.
कसं तयार करायचं बघा. वर्गमध्ये किती आहे 10. 10 आणि 0 असे बिंदू तयार करायचे. 10 आणि 0. त्यानंतर 30 आणि 25. 30 आणि 25. त्यानंतर 50 आणि 65. 50 आणि 65. 70 आणि 80. 70 आणि 80. 90 आणि 15. 110 आणि 0 असे काय तयार करायचे वर्ग तयार करून घ्यायचे. बघा. आणि याचा आलेख कसा काढला जातो मी तुम्हाला आलेख पेपरवरती दाखवेन बाळांनो. इथं दाखवता येणार नाही कारण काय आहे जर बघायचं असेल तर बघा मी कारण परफेक्ट आखावं लागणार आहे आपल्याला इथं याच्यावरती. ते काय इथं परफेक्ट आखता येणार नाही शक्यतो. आलेख पेपरवरती काढून दाखवेन. आता चौथ्यातला सी आहे. चौथ्यातला सी आलेख पेपरवरती परफेक्ट काढून दाखवते बाळांनो. हा चौथ्यातला सी. कविताने एका महिला बचत गटात कविताने एका महिला बचत गटात कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी 20 रुपये किती गुंतवले 20 रुपये. दुसऱ्या दिवशी 40 रुपये. दुसऱ्या दिवशी 40 रुपये. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 60 रुपये व तिसऱ्या दिवशी 60 रुपये. अशा प्रकारे पैसे गुंतवल्यास अशा प्रकारे पैसे गुंतविल्यास अशा प्रकारे पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती. या महिन्याची एकूण बचत किती. तुम्हाला माहिती आहे समसंख्या आली की लीप वर्षी येतं. लीप वर्षात फेब्रुवारीचे दिवस किती असतात. लीप वर्षामध्ये फेब्रुवारीचे दिवस किती असतात बाळांनो 29 असतात. बघा आता म्हणून खाली 20 40 पहिल्या दिवशी 20 दुसऱ्या दिवशी 40 60 ही काय आहे उत्तर सोडवायला चालू करू. ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे बाळांनो. अंकगणिती श्रेणी आहे म्हणून इथं T1 बरोबर A बरोबर 20 असणार आहे आणि D बरोबर कसं काढणार आहे T2 मायनस 40 वजा 20. 40 मधनं 20 गेलं 20 म्हणून D बरोबर किती आलं इथं 20 आलं का. आता फेब्रुवारी 2020 हे वर्ष काय आहे लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणून इथं n बरोबर किती येणार आहे 29 दिवसांचा हा काय असणार आहे
महिना असणार आहे. आपल्याला काय काढायचंय? S29 बरोबर किती हे काढून घ्यायचं आहे. मग काय करायचं? एकूण काढायला सांगितले. एकूण म्हटल्यानंतर SN सूत्र, म्हणून SN बरोबर N/2 कंसात काय येणार? 2A अधिक N-1 कंसाच्या बाहेर D. बरोबर का? म्हणून S किती काढायचं आहे? 29. 29/2. 2 गुणिले A ची किंमत किती आहे? 20 अधिक 29 - 1 गुणिले D ची किंमत किती काढलेली आहे आपण इथं? D ची किंमत पण 20च आहे. बरोबर? म्हणून 29/2 20 दुनी 40 अधिक 29 मधून 1 गेलं 28. 28 गुणिले 20. बरोबर का? म्हणून आता हे गणित सोडवण्यासाठी वरचं आपण काय करूया? हे पुसून घेऊया. मग काय होणार? 28 गुणिले 2 8 दुनी 16, 6 4 1 2 दुनी 4 आणि 1 5 560 आलं. म्हणजे 29/2 40 अधिक 500 किती येणार आहेत? 60. मग 560 अधिक 40 0 6 4 10 0 8 1 5 आणि 1 600 येणार. यांची बेरीज म्हणजे कसं येणार बघा? S29 बरोबर 29/2 गुणिले इथं यांची बेरीज 600. 6. बरोबर का? म्हणून S29 बरोबर 29 गुणिले किती येणार आहे तिथं? 300. 29 गुणिले 29चा पाडापाठ पाहिजे. 9 त्रिक 27 7 हातच्याले 2 3 दुनी 6 7 आणि 8 87. मग तिची बचत किती असणार आहे? म्हणून फेब्रुवारीची बचत, तिची बचत, कुणाची बचत? कविताची बचत. फेब्रुवारी महिन्याची कविताची बचत लिहावी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यातील 2020 ची कविताची बचत किती असणार आहे? 8700 रुपये. एवढ्यासाठी आपल्याला 4 मार्क्स मिळणार आहेत. अशा प्रकारे फक्त आता राहिलेला आहे क्वेश्चन नंबर 5 आणि आलेख, तो पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल. थँक्यू बाळांनो. तुम्ही अभ्यास करा आणि